पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर येथे बुधवार दिनांक 23 जुलै रोजी आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या शतशतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, श्री नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देशाची संस्कृती जपणं, वृद्धिंगत करणं, संतांच्या विचाराचा प्रसार होणं, आपली प्रेरणास्थाने बळकट करण्यासाठी शासन कार्य करत आहे। पंढरपूरचा विकास होऊन भव्य कॉरिडॉरची निर्मिती करण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे। नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक पंढरपूर येथे उभे राहावं आणि संत नामदेव महाराज मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मारकासाठी 150 कोटींचा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं नुकताच घेतल्याचं त्यांनी सांगितलं। समाजातील लोकांनी परस्परांमधील लहान मोठे मतभेद बाजूला ठेवून संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी एकत्रित यावं असं आवाहन श्री गोरे यांनी केलं आहे। संजीवनी समाधी सोहळा आणि सोहळ्याच्या निमित्तानं पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये होत असलेल्या त्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले समाधी सोहळ्याच्या निमित्तानं इथे येत असताना संत नामदेव महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं आचरणात आणून समाज सुधारकांच्या, संत समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे आमदार सन्माननीय समाधान आवताडे, दुसरे या विभागाचे आमदार सन्माननीय अभिजितजी पाटील, आमचे मित्र आणि माजी खासदार सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह निंबाळकर साहेब, दुसरे या ठिकाणी उपस्थित असलेले रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख सन्माननीय तुषारजी भोसले, औसेकर महाराज, खास करून आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं संत नामदेव महाराजांचे सर्व वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो। ते सगळेच वंशज या पुणे विभागाचे आयुक्त सन्माननीय पुलकुंडवार साहेब, माजी आमदार आणि या नगरीचे नेते सन्माननीय प्रशांतजी परिचारक, त्या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे CEO, आपण या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी हा सोहळा व्हावा आणि त्या सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आले पाहिजेत म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन ज्यांनी केलं ते रुपेशजी मांडके, महेशजी ढवळे आणि गणेशजी बाळे आणि त्यांचे सगळे सहकारी, खास करून अख्ख्या देशातून आलेले सगळे
संत नामदेवांच्यावर प्रेम करणारे आपण सगळेच त्यांचे अनुयायी आणि पत्रकार बांधव मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. वास्तविक पाहता मी बोलायला उभा राहिलो पण नामदेव महाराजांच्या बद्दल बोलायची माझी क्षमता नाही आहे. आपण सगळ्यांनी महाराजांच्या बद्दल आपापली मतं मांडलेली आहेत. मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की आज मुख्यमंत्री महोदय आपल्या या समाधी सोहळ्यासाठी आले. त्यांनी आवर्जून या सोहळ्याला येत असताना आपण सगळ्यांनी अनुभव आजपर्यंत घेतलेला. हिंदू संस्कृती जपणं वाढवणं, संत समाजाचा विचार वाढवणं आणि आपली प्रेरणास्थान आहे ही सगळी स्थान मजबूत आणि बळकट झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. या विठुरायाच्या नगरीमध्ये आज आपण या ठिकाणी आलो आणि या विठुरायाच्या नगरीचा विकास झाला पाहिजे. या ठिकाणी भव्य असं विठुरायाच्या नगरीचं कॉरिडॉर झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणार आहे. आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन हा विकास झाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं घेणार आहे. आणि त्यासोबत आज आपण नामदेव महाराजांच्या या सोहळ्याच्या निमित्ताने इथं आलो आणि नामदेव महाराजांचंही भव्य मोठं स्मारक या विठुरायाच्या नगरीमध्ये झालं पाहिजे ही भूमिका ते एवढ्याच आग्रहानं या ठिकाणी मांडतात. साहेब मी वेगळं भाषणच करणार नाही, 2-4 मिनिटात मी थांबणार. तो ही सगळी विठुरायाच्यावर प्रेम करणारी, माऊलींच्यावर प्रेम करणारी, नामदेव महाराजांच्यावर प्रेम करणारी ही सगळी जनता आणि यांचं एवढंच म्हणणं आहे की ही आमची शक्तीस्थान आहे, प्रेरणास्थान आहे आणि हे स्थान मजबूत करण्यासाठी तुमच्यासारखा दुसरा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळू शकत की जो माणूस हे विचार जपतो आणि ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतो असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज आपल्यासोबत आहे. आणि आत्ता जर ह्या प्रेरणास्थानाचा विकास झाला नाही तर कधीच होणार नाही. आमच्या सगळ्यांची मनापासूनची भावना हीच आहे. विठुरायाच्या नगरीचा विकास होत असताना नामदेव रायांच्या समाधी स्थळाचं भव्य स्मारक या विठुरायाच्या नगरीत उभं राहिलं पाहिजे आणि ते आपल्या कालखंडामध्ये उभं राहिलं पाहिजे. आम्ही कायम सातत्यानं बघतो त्या स्मारकासाठी जागा मिळाली पाहिजे, जमीन मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची आहे. साहेब आपल्याच प्रयत्नातनं रेल्वेनं 16 एकर जागा आता आपल्या 62 एकराच्या पालखी तळाला दिलेली आहे. त्यातील काही जागा आमच्या या नामदेव स्मारकासाठी आपण देण्याचं कबूल करावं. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते स्मारक उभं राहील. आणि दुसरी एक मी कालच मंदिरामध्ये जाऊन आलो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर हे सगळेच आमचे महाराजांचे वंशज त्या ठिकाणी होते आणि खूप भावनावश होते. त्यांची मनापासूनची भावना होती की याही मंदिराचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना काल त्यांनी व्यक्त केली. आणि मला खात्री आहे आपण साहेब ते काम आपल्याच हातून होणं आहे ते आपण कराल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पण आज आपण बघतो 8 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली. संत शिरोमणी सावताबाबांच्या स्मारकासाठी साहेब आपण 150 कोटी रुपये मंत्रिमंडळामध्ये देण्याचं मान्य केलं. त्याही ठिकाणी भव्य असं सावताबाबांचं स्मारक उभं राहतंय. आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल अनेकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं, नामदेवाचं दर्शन घेतलं, एकादशीच्या पूजा केल्या. परंतु या शक्तिस्थानांचा विकास व्हावा, याला बळकटी मिळावी, या विचाराला बळकटी मिळावी, आजपर्यंत असं काम कधीही साहेब झालं नाही. ते काम आपण हातात घेतलंय. या सगळ्या संतांचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सर एवढ्या व्यस्त वेळातनं आपण या ठिकाणी आला, आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि ही सगळी मंडळी सर खास करून आपण या ठिकाणी हे जे संयोजक आहे ते मनापासून आत्मीयतेनं याची भावना आहे की या परिसराचा नामदेव महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास झाला पाहिजे, भव्याचं स्मारकही उभं राहिलं पाहिजे.
मी माझ्या सगळ्या बांधवांना एवढीच विनंती करेन, बाबा आपण खूप मेहनत करताय, अगदी देश पातळीवर इथं फक्त येत आहे आणि येत असताना आपल्यातले छोटे मोठे काहीच नाही म्हणत आहे मी, छोटे मोठे आपल्यातले मतभेद आहेत बाजूला ठेवा, आपण सगळेजण एकत्र येऊया आणि भव्य दिव्य असे नामदेव स्मारकाचा विकास करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.